नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करेन आणि मी दिल्लीला जाईन, देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं वचन। उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा, तर उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया। खोटं बोल पण रेटून बोल ही उद्धव ठाकरेंची संस्कृती। देवेंद्र फडणवीसांबाबतच्या खुलाशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून ते खोटं बोलले, शिंदेंचा हल्लाबोल। 4 जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका। राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटत असल्याचा मोदींचा दावा। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपा दक्षिणेत ऑफ आणि मध्य भारतात साफ, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा हल्लाबोल। मोदींमुळेच मतदारांचा उत्साह कमी झाला, रमेश यांचा आरोप। संधी मिळाली तर उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार, शरद पवार सुद्धा उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतील, संजय राऊतांचा विश्वास। विशाल पाटलांचंही केलं कौतुक। पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनंच, नाशिकच्या जागेवर पक्षाचा दावा कायम। राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषदेतून माहिती। घातपात घडवण्यासाठी बिश्नोई गँगचा एक हस्तक मुंबईत शिरला, मुंबई पोलिसांना कॉलद्वारे मिळाली माहिती, अज्ञात कॉलचा शोध सुरू। शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात महिला वकिलाचा विनयभंग, जीवे मारण्याचाही केला प्रयत्न, आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक। दूरदर्शन न्यूजचा भगव्या रंगाचा नवीन लोगो लॉन्च, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भगवेकरण केल्याचा आरोप। बजरंगी भाईजानच्या सिक्वेलची तयारी सुरू, लेखक व्ही विजेंद्र प्रसाद यांनी सिक्वेलची स्क्रिप्ट केली पूर्ण, सलमानची मंजुरी मिळताच कामाला होणार सुरुवात। न्यूज टाइम मध्ये आज येथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।